रात्री मी गाढ झोपेत असताना अचानक घरात चोर शिरला आणि सर्वांची नजर चुकवत त्याने घरातील किमती वस्तू चोरी केल्या. त्या क्षणी मला जाग आली आणि चोराने मला पाहून माझ्यावर हल्ला करून प्रचंड भीतीदायक प्रसंग निर्माण केला. कारण मी त्या क्षणी अगदी 25 वर्षाचे होते आणि घरात बंधन होतं की साडी घालूनच झोपायचं किंवा साडी घालूनच राहायचं. माझी साडी रात्री झोपताना अस्तव्यस्त झालेली होती. झोपेत असताना साडी अशी अस्तव्यस्त होणे साहजिकच असतं. त्याने माझ्या शरीरावर नजर टाकली आणि माझ्यासोबत असं काही केलं की मला खूपच विचित्र वाटलं. मला काही वेळाने आनंदसुद्धा मिळाला, पण मी त्या घटनेने खूपच दुःखी झाले. काही दिवसांनी माझ्या लग्नाची गोड स्वप्न सत्यात आली, पण त्या रात्रीच्या दुर्घटनेचं सावट माझ्या मनावर कायम राहील. नवऱ्यापासून गोष्ट लपवायची होती, पण त्याला सत्य सांगितल्यावर त्याच्या नजरेत काळजी आणि प्रेम दिसलं. दोघं मिळून त्या घटनेवर सावरण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याने धीर देत माझा आत्मविश्वास वळवला. त्या रात्रीचा त्रास मनात असला तरी नात्यातील प्रेम आणि विश्वासामुळे मी हळूहळू सामान्य जीवनाकडे वळू लागले. संघर्षातून उभे राहणे हेच खरे समाधान आहे, हे मला त्या प्रसंगातून शिकायला मिळाले.